शेतकऱ्यांचं नेतृत्व ही महाराष्ट्राची गरज आहे. सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांनी स्थापन केली. राजू शेट्टींना विरोध केला तरी काही जण आमदार झाले, काही जण मंत्री झाले. म्हणजे याचा अर्थ राजू शेट्टी किती मोठे शेतकऱ्यांचे नेते झाले होते हे आपल्याला मान्य करावं लागेल. नमस्कार, मी अमोल गाडगीळ. कोल्हापूर टीव्ही मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चळवळ टिकलीच पाहिजे आणि शेतकऱ्यांची चळवळ ही टिकलीच पाहिजे आणि नुसती टिकून चालणार नाही तर ती वाढली पाहिजे. विषय तुमच्या लक्षात आला असेलच. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आपण आज चर्चा करणार आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या राजकारणावरती. त्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत पत्रकार विजय पाटील सर आणि पत्रकार दयानंद लिपारे सर. यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकी काय व्यूहरचना आणि रणनीती असेल राजू शेट्टी यांची. धन्यवाद अमोल. माझ्यावर आता लिपारे सर आहेतच. त्यांनी मला वाटतं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि एकंदरीतच राजू शेट्टींचं राजकारण या विषयावर खूप लोकसत्तामध्ये लिहिले आणि आम्ही आता 22-23 वर्ष म्हणजे 2004 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जो वाढता एक त्यांचा काळ आहे, प्रत्येक प्राथमिक स्तरापासून आतापर्यंत आपण टप्पा पाहतोय पत्रकार म्हणून सगळे. तर सर मला काय वाटतं की मुळात शेतकऱ्यांचं नेतृत्व ही महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्राची. कारण प्रस्थापितांचं राजकारण असतं आणि दुसरी बाजू जर म्हणला सहकारी साखर कारखानदारी हे शेतकऱ्यांच्या विकासाचंच मॉडेल आहे. म्हणजे हे काय बाबा कुठलं वेगळं नाही. सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांनी स्थापन केलेलं. पण काही 30-40 वर्षाच्या काळानंतर झालं काय की त्यामध्ये शेतकरीच प्रस्थापित झाले, ते राजकारणी झाले, प्रस्थापित झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले आणि मग काही भ्रष्ट यंत्रणा त्यामध्ये सुरू झाल्या, लूट सुरू राहिली आणि शेतकरी नाडला गेला. म्हणजे ज्यासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी जी चळवळ सहकारी साखर कारखानदारी सुरू झाली तर लूट सुरू झाली काही कालावधीनंतर. म्हणजे विस्थापितांचे प्रस्थापित झाल्यानंतर प्रस्थापितांकडून हे सुरू झालं आणि मग शेतकरी चळवळीची गरज निर्माण झाली. महाराष्ट्राच्या सगळ्याच कानाकोपऱ्यात झाली. उसाचं तर सहकारी साखर कारखानदारी ही आपला पश्चिम महाराष्ट्र पट्टाच आहे. तर शरद जोशींच्या शेतकरी संघटनेनंतर तर ते मला वाटतं शेतकरी हा एक एल्गार नवा तयार झाला सगळ्याच महाराष्ट्रात. बरोबर. आणि मग आपल्याला माहिती आहे राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि त्यांचं मूळ ऊस म्हणजे ऊसाचं दांडकं हातात घेऊनच त्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांना दर का देत नाही, राजकीय नेत्यांची अगदी कॉलर पकडून म्हणजे आपण आभाशी बोलतोय पण त्या पद्धतीने विचारायला चालू केलं. आणि इतक्या एक अँग्री मॅन सारखा एक शेतकऱ्याचा तरुण लीडर कोल्हापूरच्या मातीतनं, शिरोळच्या मातीतनं आवाज द्यायला लागला प्रस्थापितांना. अगदी टॉपच्या मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना अंगावर घेऊन भांडायला लागला. लोकांना आवडायला लागलं की शेतकऱ्याच्या बांधावरचा आवाज कोणतरी प्रस्थापितांना विचारतोय. कारण पूर्वी घाबरत होती मंडळी. त्यामुळे मला काय वाटतं सर, त्यामुळे राजू शेट्टींची चळवळ जोमानं वाढली, मुलं आकर्षित झाली. कारण उसाचा दर 600-700 रुपये कारखानदार देत होते, परवडतच नव्हतं. शेतकरी कायम कर्जातच. आणि अशा सगळ्या काळामध्ये युथ सगळा राजू शेट्टींच्या मागे राहिला. मग राजू शेट्टींनी जिल्हा परिषद सदस्य झाले, तो काळ संपायच्या आधी आमदार झाले, खासदार झाले 2 वेळेला. आपण या सगळ्यांमध्ये मला वाटतं एक पीक 15-20 वर्षाचा ती तयार केला, राजकारण तयार केला. शेतकऱ्याच्या पोरांना जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं, ग्रामपंचायती दिल्या, हे सगळं झालं. तींना विरोध केला म्हणजे राजू शेट्टींना विरोध केला तरी काही जण आमदार झाले, काही जण मंत्री झाले. म्हणजे याचा अर्थ राजू शेट्टी किती मोठे शेतकऱ्यांचे नेते झाले होते हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण सर FRPचा मुद्दा राजू शेट्टींमुळेच आला आणि FRPचा मुद्दा आल्यानंतर मात्र कारखानदार दर द्यायला लागले, कायद्याप्रमाणे त्यांना दर देणं भाग पडायला लागले. आणि मला वाटतं तिथून कुठेतरी थोडेसे पैसे शेतकऱ्यांच्या हातात यायला लागले नियमाप्रमाणे आणि चांगले दर, कोल्हापूरचे कारखाने असतील किंवा आसपासचे कारखाने चांगले दर द्यायला लागले. म्हणजे अजून ते समाधानकारक नाहीत पण तरी पण कुठेतरी एक पूर्ण गॅप होता, तो कुठेतरी हातात येतो. अजून दर वाढायला पाहिजेत हा मुद्दा आहेच. आणि या सगळ्यामध्ये आत्ताच्या काळात आपण येतोय तर कुठेतरी राजू शेट्टी खासदारकीला उभारल्यानंतर त्यांना खूप कमी मतं पडतात. हे विचार करण्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं, मलाही वाटतं, अमोलला सांगितलं त्याच पद्धतीने चळवळ टिकली पाहिजे का? कारण आम्ही शेतकरी जगला पाहिजे ह्या भूमिकेचे पत्रकार आहोत. म्हणजे चळवळ टिकली पाहिजे. राजकारणाचा विषय वेगळा असेल पण चळवळ टिकली पाहिजे. पण
विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आवाज असेल तर चळवळीला बळ मिळतं असं मला वाटतं. मला वाटतं हा मुद्दा माझा मान्य असेल. नक्कीच. विजयरावांनी मांडलेली जी भूमिका आहे ती अगदी रास्तच आहे की राजू शेट्टींच्या एकूण आपण राजकारण चळवळ याचा जेव्हा विचार करतो तेव्हा काही महत्वाच्या टप्प्याला स्पर्श करून आपल्याला पुढे जावं लागेल. एकतर शरद जोशींच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारण सुरू केलं, हे विजयरावांनी त्याचा उल्लेखच केला. नंतर त्यांनी स्वतःची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास आणि चळवळीचा प्रवास हे दोन्ही समांतर एका बाजूने सुरू राहिले. एका बाजूला ते जिल्हा परिषद सदस्य झाले, विधानसभेत गेले, 2 वेळा संसदेत गेले आणि असा त्यांचा राजकीय उत्कर्ष होत गेला. तसा दुसऱ्या बाजूला त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ सुद्धा मोठी व्यापक स्वरूप त्यानं धारण केलेलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात तर ती पसरली, पश्चिम महाराष्ट्रात तर ती पसरलीच, परंतु महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आणि उत्तर कर्नाटकामध्ये सुद्धा या चळवळीनं स्थान निर्माण केलं. परंतु नंतर असं व्हायला लागलं की राजू शेट्टींची एक मला वाटतं वैचारिक द्वंद्व त्यांच्यात निर्माण झाला असावं. राजकारणाला अधिक महत्व द्यायचं की चळवळीला, असा त्यांच्यामध्ये कदाचित गुंता झालेला असावा आणि मग चळवळीला महत्व द्यायचं तर मग राजकीय तडजोडी करताना अडचणी, अशा एका अडचणीमध्ये ते सापडले गेले, एका पेचामध्ये सापडले गेले. आणि दुसरं असं की जेव्हा ते राजकीय त्यांचा उत्कर्ष होत गेला तेव्हा सुरुवातीची त्यांनी जे भूमिका घेतली होती ते प्रत्येक पत्ते त्यांच्या सोयीनं पडत गेले आणि मग पहिला रिडालोचा असेल, नंतरच्या काळात त्यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजपबरोबर केलेली तडजोड असेल, तर त्या दोन्ही माध्यमातून ते अनुकूल पत्ते पडले. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांचे जे आखाडे होते ते चुकले. कारण 2019ची जेव्हा निवडणूक लढली तेव्हा ते महाविकास आघाडीच्या सोबत राहिले आणि तेव्हा असं झालं की राजू शेट्टी हे आतापर्यंत कायम प्रस्थापितांच्या विरोधात, प्रस्थापित या अर्थाने की राजू शेट्टीची चळवळ होती ती शेतकऱ्यांशी निगडीत होती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित होती. विशेषतः म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं की साखर कारखानदार हे प्रस्थापित त्यांच्या दृष्टीने. हो अगदी. म्हणजे राजू शेट्टींची मुख्य चळवळ होती ती दूध उत्पादक आणि त्याहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ऊसाचा थेट संबंध येतो साखर कारखान्याशी आणि साखर कारखान्याचं पूर्ण नेतृत्व आहे ते साखर कारखानदारांची आणि साखर कारखानदार हे प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे विभागलेले होते. अर्थात भाजपचं केंद्रात सत्ता आलं त्यावेळी बरेचसे साखर सम्राट भाजपकडे सुद्धा गेले, हे आपण पाहिलं आणि आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तर अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे साखर कारखानदार असताना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं किंवा त्यांच्या खांद्याला खांद्या लावून प्रचार करणं हे मतदारांना आवडलं नाही आणि मग त्या निवडणुकीमध्ये आपण असं वाटत होतं की राजू शेट्टी हे धैर्यशील मानेसारख्या नवख्या उमेदवाराला सहज चितपट करतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा अंदाज पण बऱ्यापैकी आपण सगळ्यांना तसं वातावरण होतं अगदी. की राजू शेट्टी निवडून येतील. हो, आणखी अगदी निवडणुकीचं जे विश्लेषण केलंय किंवा त्याचे जे एक्झिट पोल आलेले आहे त्यावेळी सुद्धा राजू शेट्टी येणार असंच बहुतेकाने आपण लोकांशी आपण बोलत होतो. हो, आपण हो, त्यावेळी हो. मला वाटते बऱ्याच व्यासपीठावर आपणच सांगितलं. हो. तर मला काय वाटतं दुसरं असंच राजू शेट्टींच्या टायमिंग बद्दल देशभरात चर्चा असायची. म्हणजे राजू शेट्टी जे आंदोलन करत होते पूर्वी ते एका टॉपला आलं, कुठं थांबायचं आणि कुठं वाढवायचं आणि कुणाचं नाक कुठं दाबायचं हे त्यांना कळत होतं. म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांच्या दारात असतील किंवा शरद पवारांच्या दारात असेल, तुम्हाला आठवत असेल दिवाळीच्या काळातच ते आंदोलन करायचे. बरोबर. आणि परफेक्ट टायमिंग साधत असल्यामुळं राजू शेट्टीचं आंदोलन आपण यशस्वी होताना बघितलं. मग मला सांगा की 2019ला त्यांचं जे त्यांना वाटत होतं की आपण परफेक्ट टायमिंग साधतो ते चुकलं. म्हणजे आणि 2024ला ज्यावेळी महाविकास आघाडीला किमान पाठिंबा घ्यावा, कारण मला महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी त्यांना पायगड्या घातल्या आणि मला वाटतं की काय सार्वजनिक राजकारणामध्ये पाठिंबा घ्यायचा काय विषयच नव्हता, कारण 2019ला त्यांनी घेतलाच. पण कदाचित त्यांना तुम्ही म्हणला तसं चळवळ चालवायची का राजकारण करायचं, आता मुळात चळवळीबरोबर त्यांनी राजकारण चालवलेलंच. त्यांचं टायमिंग 19ला आणि 24ला चुकलं आणि आता काय झाले, विधानसभेची निवडणूक लागल्या आणि आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये काय चाललंय, आमची सत्ता येईल, आमचा मुख्यमंत्री होईल, आमची मंत्रिपदे किती येतील. आणि मला वाटतं सर आपण चर्चेचा रोष आपल्याला कोल्हापूर टीव्हीनं बोलवलं, एक सामाजिक अंगानं राजकीय चर्चा करूया शेतकऱ्यांच्या. आणि मला वाटतं हेही वाटतं मला की या चर्चेमध्ये राजू शेट्टी असतील किंवा त्याची चळवळ असेल, मी म्हणतो नुसतं राजू शेट्टीच नाही तर शेतकऱ्यांच्या जे चळवळ प्रामाणिकपणे चालवतात त्या चळवळींचे आवाज विधानसभेमध्ये गेले पाहिजेत, नक्कीच गेले पाहिजेत प्रामाणिक. म्हणजे असं नाही की शेतकऱ्यांच्या नावावर प्रस्थापित राजकारण करणाऱ्यांना काय आपण या इथे चर्चाच करत नाही. पण राजू शेट्टींचं एक आपण मानू शकतो की राजू शेट्टी अजूनही शेतकऱ्यांचे नायक आहेत. फक्त आता राजकारणामध्ये मात्र पिछाड झाल्या आणि ही भरपाई करणं राजू शेट्टींना खरंच मला पण अवघड वाटते, कारण त्यांच्याकडे असा कुठला बालेकिल्ला दिसत नाही आता.
आणि जर आता विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं कुठलं प्रतिनिधित्व नसेल तर एक तर संसदेत आणि विधानसभेत दोन्ही ठिकाणी प्रतिनिधित्व नसेल तर त्यांची बार्गेनिंग पॉवर जी सत्तेच्या विरोधात ते वापरत होते किंवा त्यांचा म्हणून एक असा रोल होता. आता परवाच ते म्हणले बुडका हातात घेणारो. राजू शेट्टींनी एखादी घोषणा केल्यानंतर कारखानदारांचा आणि सत्ताधाऱ्यांचा थरकाप उडायचा. का उडायचा तर त्यांच्या मागे शेतकरी होते. सर आता तुम्ही आम्ही जाणवत असेल तुम्ही आणि मीच होतो बरोबर 2012ला आंदोलन आपण हायवेवरचं कव्हर केलं. अगदी सरकारला घाम फुटलेला ना राजू शेट्टींचं आंदोलन सरकारला घाम फुटला निर्णय घेतले ना पटपट दिवाळीच्या काळामध्ये त्या. पण मला असं वाटतं की आता कुठेतरी या गोष्टींचा म्हणजे FRP मुळे साखर कारखानदार देत असलेले दर आणि लोकांना कदाचित त्याचं काय माहिती नाही पण अजून दर कमीच आहे आपण म्हणतो पण कदाचित पूर्वी फार कमी देत होते आता बरं देतात असं वातावरणामुळं चळवळीकडे थोडासा ओढा कमी होतोय का हे अभ्यास करायला लागेल काय. आणि जर ओढा कमी होत असेल तर राजू शेट्टी हे बांधावरचे नेते जर बांधावरचे नेते असतील तर त्यांनी आणि शेतकऱ्यांचे दुसरे प्रश्न घेऊन कदाचित विधानसभेकडे बघावे लागेल. म्हणजे त्यांनी मध्यंतरी विदर्भात कापसासाठी बोललेच ते कापसाचं आंदोलन केलं सोयाबीनचं मराठवाड्यात आंदोलन केलं. पण आता आणखी याच्या पलीकडे बेरोजगारीचे विषय शेतकऱ्यांच्या पोरांचे विषय जर ते घेऊन गेले तर विधानसभेमध्ये किमान एक मतांची ओढबँक त्यांची किती आहे यावर सुद्धा त्यांचं भविष्यात मूल्यमापन होईल. चळवळ आहेच पण चळवळीला राजकारणाची जोड देण्याचं जे राजू शेट्टींचं मॉडेल आहे ते मॉडेल जर असंच ठेवायचं असेल पुढे न्यायचं असेल कारण शेवटी आपण म्हणतो तसं की बांधावरच्या शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी पोहोचवला पाहिजे.